तर या मेळाव्यासाठी नेते मंडळी, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होऊ लागलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा गोरेगाव येथे जो आहे तो आज मतदार यादी मेळाव्याचं जे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतः राज ठाकरे या संपूर्ण मेळाव्याला जे ते मार्गदर्शन करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी गोरेगावचे विभाग अध्यक्ष आपल्यासोबत आहेत वीरेंद्र जाधवजी। तुमच्या विभागात संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे ती झेंडेबाजी आणि बॅनरबाजी या ठिकाणी झालेली आहे। काय नेमका आजचा कार्यक्रम असेल? नमस्कार। निवडणुकीच्या दृष्टिकोनाने महानगरपालिका निवडणूक आता काही महिन्यावरती आलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनाने आजी साहेबांनी पदाधिकारी मेळावा लावलेला आहे, BLA2 मेळावा लावलेला आहे। गेल्या 30 दिवसांची तयारी सुरू आहे। तुम्ही बघतच असाल, बॅनर्स, होल्डिंग सर्व गोष्टी लावलेल्या आहेत आम्ही इथे आणि वातावरण फुल सर्व लोक जोशामध्ये तयारी करायला म्हणजे निवड तयारी लागलेले आहेत। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते मतदार यादीच्या घोळाबाबतचे। त्या संदर्भात आज काय मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्याकडे मतदार याद्यांमध्ये आता काय काय चेकिंग सुरू आहे? नाही, आम्ही सर्वांनी मतदार ज्या याद्यांमध्ये काम सुरूच आहे आमचं, की जे मतदार दुबार आहेत किंवा नवीन मतदार नोंदणी येतो त्यांची सर्वांची चेकिंग सुरू आहे। आज काय मार्ग त्यासोबतच खरं तर MMR ची सगळेच मंडळी असणार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय कानमंत्र दिला जाईल असं वाटतं? आम्ही तेच ऐकायला आलेलो आहे। साहेब जे बोलले ते आम्ही ऐकू। आमच्याशी बोलण्यासाठी ही सगळी आता मनसैनिक जे आहेत या ठिकाणी जमू लागलेले आहेत। राज ठाकरे आज मतदार यादीवर विशेषतः म्हणजे BLA पासून ते पदाधिकारी नेत्यांपर्यंत सर्वांना या मेळाव्यासाठी बोलले, त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय म्हणणार याकडे लक्ष सगळ्यांचं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा।